झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांनी आश्चर्यकारक साक्ष नोंदवली आहे। आदर्श सोसायटीत नातेवाईकांनी अर्ज केल्याचं आपल्याला माहितीच नव्हतं। मीडियातून बातम्या आल्यानंतर आपल्याला याबाबत माहिती झाल्याचा दावा त्यांनी केलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी चौकशी आयोगाचे वकील दीपेन मर्चंट यांच्याशी बातचीत केली। आदर्श इमारत घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पुन्हा एकदा चौकशी आयोगासमोर साक्ष झालेली आहे। या संदर्भात आपण बोलणार आहोत। चौकशी आयोगाचे जे वकील आहेत ते आपल्यासोबत आहेत। दीपेन मर्चंट सर, तुम्ही सांगाल की काय नेमकी आज साक्ष झाली अशोक चव्हाणांची, काय त्यांनी सांगितलंय? आज मेंबरशिप इश्यूसाठी साक्षी झाली आहे आणि मी विचारला होता त्यांना की तुम्ही श्रीमती भगवती शर्मा, मदनलाल शर्मा आणि सीमा शर्माला ओळखते? त्यांनी सांगितलं मी ओळखते आणि ते माझे नाती आहे। आणि त्यांनी ते सांगितलं हे मला ऑक्टोबर 2010 मध्ये माहिती पडला, जेव्हा पेपरमध्ये आला होता की ते लोकांनी फ्लॅट अप्लाय केलेला आहे आणि 29 ऑक्टोबर 2010 ला ते लोकांनी इस्तीफा दिलेला आहे मेंबरशिपचा। म्हणजे अशोक चव्हाण यांनी सांगितलं की त्यांच्या ज्या नातेवाईकांनी जे अर्ज वगैरे दाखल केले होते ते त्यांना माहीत नव्हते, जेव्हा माध्यमांमध्ये बातम्या आल्या त्याच्यानंतर त्यांना ते माहीत पडलं। बरोबर आहे, त्यांनी हे सांगितलं की मला हे माहिती नव्हतं, जेव्हा न्यूजपेपरमध्ये आला तेव्हा मला माहिती पडलं। एक तुम्ही त्यांना लँड अलॉटमेंट संदर्भात देखील काही प्रश्न विचारले होते, त्यांनी देखील सांगितलेलं की जे मुख्यमंत्री असतात ते जबाबदार असतात। यामधून त्यांना नेमकं काय सांगायचं होतं? मग हे प्रश्न विचारला की मेंबरशिप इश्यू फायनली कोण अप्रूव्ह करते गव्हर्नमेंटमध्ये, तेव्हा अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की हे मेंबरशिप इश्यू चीफ मिनिस्टर अप्रूव्ह करते फायनली। ते टाइमला नंतर हे कलेक्टरला पास ऑन केला होता। आपल्याकडून जो अहवाल एक रिपोर्ट तयार करण्यात होता तो रिपोर्ट कधीपर्यंत शासनाकडे सपोर्ट केला जाणार आहे? किती आणखी वेळ लागू शकतो? ते मी आता सांगू शकतो नाही की आर्ग्युमेंट आता आजच एव्हिडन्स संपलेला आहे आणि कोण किती आर्ग्युमेंट्स करणार आहे ते मला माहिती नाही आता, तर मी ते सांगू शकते नाही। धन्यवाद सर। तर हे होते चौकशी आयोगाचे वकील। त्यांनी आपल्याला सांगितलं की आणखी काही काळ जो आहे या सगळ्या प्रोसेससाठी लागणार आहे, त्यानंतर जो अहवाल तयार होणार आहे तो सरकारकडे सपोर्ट केल्यानंतर जाणार आहे आणि त्यानंतरच यामध्ये नेमकं काय झालंय ते आपल्याला कळणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलजीत सह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।